मागील 3 वर्षाचा विचार करता सरकारनं खताच्या किमतीमध्ये म्हणजे सरासरी वाढ 70% नेलेली आहे. आणि धान्याची वाढ म्हणला टक्केवारीत त्याच प्रमाणात तर ती मागील 3 वर्षापासून आत्तापर्यंत ही 23% नेलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला शेती आणि कोरडवाहू करणाऱ्या शेती परवडणार नाही का तर नाही. बागायत शेती आहे त्याला थोडंफार परवडेल, अन्यथा बागायत शेतीला पण खतं रासायनिक भरपूर लागतात. त्याप्रमाणात त्याच्यात पण दरवाढ नाही तशी झालेली. ऊसासारखं नगदी पीक असेल आणि अन्य भाजीपाला वर्गीय पीक असतील त्याप्रमाणे त्याची वाढ झालेली नाही. एक प्रकारची ह्या सरकारनं आपल्या शेतकऱ्याच्या नरड्यावर एक प्रकारची सुरीच ठेवलेली आहे. याचं कारण असं आहे की स्वामीनाथन आयोग लागू, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एकदा स्वामीनाथन आयोगचं मुद्दे मांडले होते. 10 प्रकारचे स्वामीनाथन आयोग मुद्दे 10 प्रकारचे आहेत. शेतकऱ्याच्या पिकाच्या उत्पादनाच्या आधारभूत किंमत दिली गेली पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा गाभा आहे स्वामीनाथन आयोगचा. म्हणजे जेवढा खर्च येईल त्या खर्च घालून जेवढं उत्पन्न येईल त्या उत्पन्नाच्या आधारभूत किंमत दिली गेली पाहिजे. हा स्वामीनाथन आयोगाचा मेन गाभा आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला बाजारपेठ म्हणजे पानंद विकास. आता पानंद विकास राहिला ह्याचं शक्तीपीठ मार्ग चाललेला आहे. पानंद रस्त्याचा विकास केला तर शेतकऱ्याचा माल हा बाजारपेठेत लवकर पोहोच होईल. हे बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवते सरकार आणि शेतकऱ्यांची मन दुसरीकडेच वळवते. ह्याबद्दल सुद्धा विचार जरूर सरकारनं करावा. आणि लागवडीच्या किमती ज्या 70% वाढलेल्या आहेत त्या 3 वर्षामध्ये, मागील 3 वर्षापासून ते आत्तापर्यंत ते 70% किमती सरकारनं कमी कंट्रोलमध्ये ठेवलेल्या पाहिजेत. आणि या पिकाला हमीभाव, प्रत्येक पिकाला हमीभाव हा दिलाच गेला पाहिजे.